नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू ठमके फॅमिली न्यूरो. आणि आज आम्ही आलो आहोत आईला घेऊन ॲम्स्टरडॅम फिरायला. आणि आता आम्ही आहोत ॲम्स्टरडॅम सेंट्रल स्टेशनच्या बाहेर. तर मंडळी, हे आहे ॲम्स्टरडॅम सेंट्रल स्टेशनच्या बाहेरचा परिसर. ॲम्स्टरडॅम सेंट्रल स्टेशन हे 1889मध्ये बांधलेलं होतं आणि तिथपासून हे सगळ्यात बिझिएस्ट स्टेशन आहे नेदरलँड्समधलं. मंडळी, ही जी बिल्डिंग आहे ती ॲम्स्टरडॅम लुकआउटची बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगमध्ये तुम्हाला हा जो झोपाळा दिसतोय तो युरोपमधला सगळ्यात हायेस्ट झोपाळा आहे. आणि त्या झोपाळ्यावर बसण्यासाठी सुद्धा नेदरलँड्समध्ये खूप सारे पर्यटक येत असतात. आणि ही आयजे रिव्हर आहे. या आयजे रिव्हरच्या काठावरती हे ॲम्स्टरडॅम सेंट्रल स्टेशन वसलेलं आहे. आणि या काठावरती बसून तुम्ही इथे येण्या जाणाऱ्या हजारो बोटींचा आनंद घेऊ शकता. खूप मोठमोठ्या बोटी या किनाऱ्यावरती येत असतात. आणि आत्ता आम्हीसुद्धा तुम्हाला एका बोटीमधून घेऊन जाणार आहोत. गंमत म्हणजे की या बोटीतून जाणं अगदी फ्री आहे. लेफ्ट साईडला माझ्या तुम्हाला ॲम्स्टरडॅम सेंट्रल स्टेशन दिसते. त्या स्टेशनच्या बाहेर एक्झॅक्टली माझ्या राईट साईडला ही बोट आहे. आणि बघा, या बोटीतून तुम्ही तुमच्या सायकल, बाईक, स्कूटी सगळं घेऊन जाऊ शकता. ही आयजे रिव्हर क्रॉस करण्यासाठी ना ॲम्स्टरडॅम सेंट्रल स्टेशनपासून कोणत्याही प्रकारचं ब्रिज वगैरे नाही आहे. आणि त्यासाठी या फेरी बोटची सोय इथे ठेवलेली आहे. दिवसातून शेकडो फेऱ्या ही बोट तुम्हाला नदीच्या पलीकडे घेऊन जाण्यासाठी मारत असते. किती मोठी आहे ना, एकदम एमराल्ड सन. तर ही बोट अगदी 2 ते 3 मिनिटात तुम्हाला नदीच्या पलीकडे आणून सोडते. आणि तुम्ही बघू शकता इथे किती गर्दी आहे आणि सतत इतकीच लोक या बोटीमधून प्रवास करत असतात. आता या ॲम्स्टरडॅम लुकआउटच्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला हा जो स्क्वेअर दिसतोय क्रॉसमध्ये, तो आहे 360 डिग्री स्काय डेक. ते एक रेस्टॉरंट आहे. आणि सतत हे जे रेस्टॉरंट आहे ते हळूहळू 360 डिग्रीमध्ये फिरत असतं. सो हे खूपच मोठं अट्रॅक्शन आहे. याची पूर्ण एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन मिळू शकते. आता आम्ही या पलीकडे या बिल्डिंगच्या खालीच आलेलो आहोत. समोर आय फिल्म म्युझियम आहे आणि एकीकडे ॲम्स्टरडॅम लुकआउटची बिल्डिंग आहे. आणि तुम्ही बघू शकता किती उंच बिल्डिंग आहे ही. आणि इथे बरेचसे अट्रॅक्शन्स आहेत. आणि या साईडला सुद्धा तुम्ही येऊन आरामात बसू शकता. आता पुन्हा ही बोट आलेली आहे, ही फेरी इथे आलेली आहे. आणि त्या फेरीमधून आम्ही पुन्हा पलीकडे या ॲम्स्टरडॅम सेंट्रल स्टेशनजवळ जाणार आहोत. ॲम्स्टरडॅम सेंट्रल स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला अतिशय सावध राहावं लागतं. कारण की इकडे बघू शकता तुम्ही बऱ्याचशा बाईक जात असतात. त्यामुळे रस्ता क्रॉस करताना तुम्हाला लक्ष देऊन रस्ता क्रॉस करावा लागतो. हे एक सेंट्रल हब आहे, त्यामुळे इकडे बरीचशी गर्दी असते. आणि पलीकडे जाण्यासाठी हा मधला रस्ता आहे. टाईल्स लावलेला बोगदा आहे बघ, खाली आणि वर दोन्हीकडे टाईल्स लावले. आणि हा सायकलचा रोड आहे इकडं. इथून बाहेर आलो त्या साईडला रिव्हर आहे. आणि या साईडला आहे द रिअल ॲम्स्टरडॅम सेंट्रल स्टेशन. ॲम्स्टरडॅममध्ये सगळीकडेच ट्रॅमचं जाळं खूप सारं पसरलेलं आहे. त्यामुळे इथून सुद्धा रस्ता क्रॉस करताना नेहमीच काळजी घ्यावी लागते, कारण कुठूनही ट्रॅम येऊ शकते. आणि तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर आजूबाजूचा परिसर आहे. सगळीकडे लख्ख आज ऊन पडलेलं आहे म्हणून अजून छान वाटतंय. हे ॲम्स्टरडॅम सेंट्रल स्टेशनची पुढची बाजू आहे. आपण मागच्या बाजूला होतो. हे आहे ॲम्स्टरडॅम सेंट्रल स्टेशन. हे जे स्टेशन आहे ते नीट पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की एखाद्या पॅलेसपेक्षा काही कमी नाही वाटत. किती सुंदर आहे, असं वाटतं कोणत्या तरी राजाचा महाल आहे तो. या स्टेशनच्या बाहेर तुम्हाला ट्रॅम आणि बस मिळतील. त्याच्या आतमध्ये तुम्हाला मेट्रो आणि NS ट्रेन, थॅलस इंटरनॅशनल ज्या काही ट्रेन्स असतात त्यासुद्धा तुम्हाला पकडता येतात. त्यामुळे हे एक खूपच टुरिस्टिक स्पॉट आहे. ॲम्स्टरडॅममधली सगळ्यात फेमस गोष्ट जी आहे ती म्हणजे कॅनल टूर. तर आम्ही सुद्धा आता कॅनल टूरसाठी जाणार आहोत. कॅनल टूरचे इथे बरेचसे स्पॉट आहेत, त्यामुळे जिथे तुम्हाला चिपेस्ट मिळेल तिथे तुम्ही जाऊ शकता. 1-1.5 तासाची ही टूर असते ऑलमोस्ट. आणि त्यामध्ये
टूर गाईडसुद्धा असतात, ऑडिओ टूर वगैरे असते. त्यांचे जे रूट्स आहेत ते ऑलमोस्ट सगळीकडे सेमच असतात, फक्त त्यांच्या टायमिंगनुसार आणि बोटीच्या प्रकारानुसार थोडेफार त्यांचे जे पैसे असतात ते चेंज होत राहतात. आता ही जी पलीकडे तुम्हाला बोट दिसते ती GVBची बोट आहे आणि त्यासाठी तुम्हाला 16.50 युरो 1 तासाच्या टूरसाठी द्यावे लागतात. आणि त्याच्यामध्ये ना हॉप अँड ऑफ बससुद्धा आहे, बोटसुद्धा आहे की तुम्ही एकाच बोटमध्ये उतरून वगैरे पुन्हा चढू शकता, म्हणजे जशी बस असते ना तसं. तर त्याचं 27.5 युरो तिकीट आहे. तर आम्हाला तसं करावं असं नाही वाटलं, आम्ही म्हटलं की 1 तासाची एक आपण बोट टूर घेऊया. तर आता आम्ही याच्यामध्ये चाललो आहे. 14.5 युरो याचं तिकीट आहे आणि लहान मुलांचं 10.5 आहे. मागे बोट एकदम फुल झालेली आहे आणि समोरच्या 2 या सीट रिकाम्या आहेत. तिकडे आता आम्ही बसतोय, कारण की ह्या ज्या सीट आहेत त्या बघा तुम्ही, जिथे कॅप्टन बसणार आहे तिथेच आहे. बोट आता चालू झालेली आहे. I'm your captain on the beautiful ship. We have an audio system. We can do 3 languages. Spreekt er iemand Nederlands? Hebben we Nederlanders aan boord? Belgen nog ook? No? Nee. Dutch people? Never mind. We have other languages. I think we do English first. Gibt es deutsche Leute an Bord? Wie viel Deutsch? Okay, das... स्पॅनिश, डच, इंग्लिश या 3 भाषांमध्ये ही बोट टूर आत्ता आम्हाला अवेलेबल आहे, कारण की आमच्या बोटीमध्ये या 3 भाषा बोलणारे लोक आहेत. तर तुम्ही त्यांना सांगू शकता की तुम्ही कोणती भाषा बोलता आणि त्याच्यानुसार त्यांच्याकडे जर ती लँग्वेज अवेलेबल असेल तर ते तुम्हाला त्या लँग्वेजमध्ये ऐकवतात. बोट टूरची ही जी मजा आहे ना ती एक वेगळीच आहे. आज प्रचंड ऊन आहे, त्यामुळे काचेवरती रिफ्लेक्शन होऊन अजूनच त्रास होतोय, पण हे आजूबाजूचे जे सिनिक व्ह्यूज आहेत एकदम जबरदस्त आहेत. It's also known as the House with 1,000 Windows. It was built in the famous style of the Amsterdam School and was decorated with details from shipping history, including the voyages of the VOC. It currently serves as a very luxurious hotel. Most expensive houseboat in Amsterdam is this one here on the right. It's a grey body. This boat was sold 7 months ago for 1.5 million euros. Oh. 1.5 million. It's all about location. It's not that pretty. कॅनलच्या किनाऱ्यावर लागलेल्या या ज्या बोटी आहेत त्या फक्त बोटी नसून ते बोट हाऊसेस आहेत. आजही नेदरलँड्समधली बरीचशी जी लोकं आहेत या बोट हाऊसेसमध्ये राहतात आणि तुम्ही बघू शकता अगदी झाडं वगैरे सुद्धा यांनी लावून अगदी घरं सजवलेली आहेत. इतक्या साऱ्या बोट हाऊसेस नेदरलँड्समध्ये आहेत. त्यांचं रेंटलसुद्धा खूप जास्त आहे. ॲम्स्टरडॅममधल्या प्रत्येक ज्या बिल्डिंग आहेत ना त्या प्रचंड जुन्या आहेत, म्हणजे 1760 मधल्या वगैरे पण काही काही बिल्डिंग इथे आहेत. आणि बघू शकता प्रत्येक बिल्डिंग जी आहे ती वेगळी आहे, युनिक आहे अगदी, आणि आजही तितक्याच चांगल्या प्रकारे जतन केलेली आहे. रिसेंट बांधकाम इथे तुम्हाला अजिबातच कुठे पाहायला नाही मिळणार. Yes, and the beautiful bridge also appears in the James Bond movie, Diamonds Are Forever. In that movie you see a canal boat. It's one of our fleet. James Bondच्या मूवीमधलं आपण एक ब्रिज आहे नेदरलँड्समधला जो दुकानात. आमच्या राईट साईडला ही जी बिल्डिंग दिसते ती बॉटॅनिकल गार्डनची बिल्डिंग आहे. आत्ता आमची बोट जी आहे ती वोंडेल पार्कमधून जात आहे आणि तुम्ही बघू शकता वोंडेल पार्क हे नेदरलँड्समधलं ॲम्स्टरडॅममधलं खूपच फेमस आणि मोठं असं पार्क आहे. आणि इथली जी लोकं आहेत ती बघा उन्हाचा आनंद घेण्यासाठी मस्त अशी या पार्कमध्ये येऊन बसलेली आहेत.
Germany, to France, to Switzerland, or even Budapest. They need around 7 days to reach Basel, Switzerland from here. मंडळी 1 तासाची ही जी बोट टूर आहे ना ती तुम्हाला या आम्स्टरडॅममधल्या खूप साऱ्या कॅनल्समधून फिरवते. इथल्या प्रत्येक कॅनलची एक वेगळी हिस्ट्री आहे ती सांगितली जाते. आजूबाजूला ज्या बोट्स आहेत त्या कोणत्या बोट कशासाठी वापरल्या जातात, वेअर हाऊसेस वगैरे असं सगळी माहिती तुम्हाला इथे मिळते. अगदी या शॉप्सची माहितीसुद्धा इथे तुम्हाला दिली जाते. ही बोट टूर खरंच वर्थ आहे. जर तुम्ही कधी आम्स्टरडॅममध्ये असाल तर ही बोट टूर तुम्ही नक्की करा. खूप मजा येते या बोट टूरमध्ये. आता आम्ही पुन्हा आम्स्टरडॅम सेंट्रल स्टेशनच्या जवळ आलेलो आहोत. आम्स्टरडॅम सेंट्रल स्टेशनच्या समोरच या कॅनलच्या पलीकडे विक्टोरिया हॉटेल आहे आणि या हॉटेलच्या मधोमध बघा ब्लू कलरचा पडदा लावलेलं एक घर आहे. तर ही जेव्हा बिल्डिंग हॉटेलची बांधण्यात येत होती ना तेव्हा या व्यक्तीने त्याचं घर हॉटेलच्या कामासाठी देण्यास नकार दिला आणि त्यामुळे त्याचा घर तसंच्या तसं आहे. त्याला टच न करता या लोकांनी आजूबाजूला हॉटेलची जी बिल्डिंग आहे ती बांधलेली आहे. आणि आता आम्ही पुन्हा बोटीमधून बाहेर आलेलो आहोत. सिग्नल आहे तरी पण लोक जातातच की पटकन. किती गर्दी आहे. बस संडे आहे समोरमध्ये एवढीच गर्दी असते. मस्त वाटतं ना आज. बऱ्याच दिवसांनी येऊन आलंय आणि खूप लोक पण दिसतात. आता समर चालू झाला त्यामुळे बरीचशी लोक बाहेर पण उन्हाळत आहेत अगदी. तर आम्ही आम्स्टरडॅम सेंट्रल स्टेशनपासून आता वॉक करत आलो आणि डॅम स्क्वेअर या एरियाकडे चाललेलो आहोत. आणि हा जो तुम्हाला एरिया दिसतोय ना इकडे बरेचसे शॉपिंग सेंटर्स आहेत. तिथेच आम्हाला हे गांधी इंडियन रेस्टॉरंट दिसलेलं आहे. आतमध्ये आहे थोडं पण खूप जुनं रेस्टॉरंट आहे हे. गाणीवर जुनं रेस्टॉरंट असल्यामुळे त्याचं इंटेरियर सुद्धा तुम्ही बघू शकता जुनं आहे. आत्ता तरी गर्दी नाही आहे. 15 मिनिटातच आमचं हे रोटी सब्जी आलेलं आहे. त्यानंतर आम्ही व्हेज बिर्याणी मागवली. ती सुद्धा खूप टेस्टी होती आणि रिजनेबल आहे. आम्ही रेस्टॉरंटमध्ये आलो तेव्हा अजिबातच गर्दी नव्हती पण आता तुम्ही बघू शकता पूर्ण रेस्टॉरंट जे आहे ते फुल भरलेलं आहे. रेस्टॉरंट एकदम आतमध्ये होतं पण चांगलं होतं आहे ना. रिजनेबल होता आणि म्हणजे असं नाही की सेंट्रल स्टेशनमध्ये आहे एकदम आम्स्टरडॅमच्या सिटी सेंटरमध्ये तर खूप कॉस्टली वगैरे असेल असं नाही. तर नॉर्मल रेट्स होते ती एक विशेष गोष्ट आहे. आणि अगदी आम्स्टरडॅम सेंट्रलमध्येच आहे रेस्टॉरंट. प्रचंड गर्दी आहे आज. भरपूर गर्दी आहे. सनी असलं की इकडे असंच असतं. नेदरलँड्समधले आमचे शॉपिंगचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असाल तर आम्ही बऱ्याचदा याच स्ट्रीटवरती शॉपिंगसाठी येतो आणि ही खूपच टुरिस्टिक स्पॉट आहे. आत्ता आम्ही डॅम स्क्वेअर या एरियामध्ये आलेलो आहोत. हा सुद्धा नेदरलँड्समधला खूपच फेमस स्पॉट आहे. हा आहे रॉयल पॅलेस आम्स्टरडॅम आणि रॉयल पॅलेस आम्स्टरडॅमच्या बाहेरच ही ट्रॅम तुम्हाला दिसेल. ही एक हिस्टॉरिकल टुरिस्टिक ट्रॅम आहे. त्याची राईडसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. त्यानंतर राईट साईडला कबूतरखाना जसं काय आपल्या दादर स्टेशनला असतो तसा आहे आम्स्टरडॅम पॅलेसच्या एक्झॅक्ट समोर. आणि बघू शकता तुम्ही आजूबाजूला किती सुंदर असा हा परिसर आहे. हम तुम मूवीमधली जी राणी मुखर्जी आणि सैफ अली खानची शूटिंग आहे ती याच प्लेसमध्ये झालेली होती. आजकाल जगभरात खूप सारे क्रायसिस चालू आहेत आणि त्याबद्दल आंदोलनं करण्यासाठी वॉरला अपोजिट करण्यासाठी इथे बरीचशी लोक सतत आंदोलनं वगैरे करत असतात. त्यामुळे तुम्हाला ही इथली गर्दी दिसते. या डॅम स्क्वेअरमध्येच रॉयल पॅलेस आम्स्टरडॅम आहे, मॅडम तसाद आहे आणि खूप सारे वेगवेगळे छोटे मोठे म्युझियमसुद्धा आहे. जसं की बॉडी वर्ल्ड म्युझियम आहे आणि अजून एक अँटिक म्युझियम आहे. त्याचबरोबर कावलस्ट्रॅट नावाची खूप मोठी शॉपिंग स्ट्रीटसुद्धा इथे आहे. त्याच्याचवरती आता आम्ही चालत आहोत. इथूनच जवळपास थोडंसं दूर गेल्यानंतर तुम्हाला रेड लाईट डिस्ट्रिक्ट एरियासुद्धा मिळतो. 9 स्ट्रीट्स इन आम्स्टरडॅम आहेत ते सुद्धा इथे जवळपास मिळतात. थँक्यू. आम्स्टरडॅम सेंटर फिरून आत्ता आम्ही घरी जायला निघालो आहे कारण की आज प्रचंड ऊन आहे आणि त्या उन्हाचा आता त्रास व्हायला लागलेला आहे.
मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे ऑसम, बाय बाय.